नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत असा श्लोक शेअर करणार आहे ज्याचे बरेच फायदे आहेत. म्हणजे आपलं नामस्मरण तर होतच, आपला जपही होतो, आपली साधना होते आणि आपले उच्चार सुधारतात. कारण की संस्कृतमध्ये त्याची रचनाच अशी झालेली आहे की त्याच्यामुळे आपले उच्चार सुधारण्याला खूप मदत होते. आपण लहान मुलांकडून देखील हा श्लोक वारंवार म्हणून घेऊ शकतो. तुम्हाला जर संवाद कौशल्य तुमचं सुधारायचं असेल तरी देखील हा जप तुम्ही रोज सलग 11 वेळेला म्हणू शकता आणि आपली देवाची भक्ती तर ह्याच्यातून होतेच होते. त्याचबरोबर संपूर्ण रामरक्षा तुम्हाला जर नीट म्हणता येत नसेल तर एवढा श्लोक मात्र म्हणून देखील तुम्ही संपूर्ण रामरक्षेचं पुण्य मी म्हणणार नाही, पण समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणायला तसा त्या मनाने सोपा आहे, पाठ करायला सोपा आहे. तर चला तुमच्यासोबत मी हा श्लोक शेअर करते. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. असा हा श्लोक आहे. रामाचं रूप अत्यंत मनोहारी आहे. रामाच्या जपामध्ये, श्रीरामाच्या जपामध्ये मी सतत राहावं अशी माझी प्रार्थना आहे. आणि श्रीराम या शब्दाची तुलना सहस्त्रनामांशी देखील होऊ शकत नाही. इतकं सुंदर ते नाम आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये र हा उच्चार खूप वेळेला आहे. त्यामुळेच तुम्ही जेव्हा राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने हे जेव्हा म्हणता तेव्हा जिभेचा आपोआपच एक उत्तम पद्धतीने व्यायाम होत असतो आणि वाणी शुद्धीसाठी देखील आपल्याला ह्याचा फार उपयोग होतो. धन्यवाद.